नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला ओल्या लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा तो सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असा लागणारा हा ठेचा नक्की बनवून बघा। तुम्ही या पद्धतीने ओल्या लाल मिरचीचा जर ठेचा बनवला ना तर शेजवान चटणी सुद्धा त्यापुढे फिकी पडे इतका सुंदर असा ठेचा तयार होतो। चवीला तर खूपच सुंदर असा लागतो, एक सोडून तर नक्की 2 भाकरी खाशाल इतका चवदार आणि रुचकर असा लागतो। चला तर आपण आता ठेचा कसा बनवायचा ते बघूया, कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण ओल्या लाल मिरच्या घेतल्या। ओल्या लाल मिरचीचा ठेचा खायला रुचकर असा लागतो। आपण या पद्धतीने मिरच्या घेतल्या। आता सर्व मिरच्यांचे देठ काढून घेऊया। देठ काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून आणि कोड्या करून घ्यायच्या मिरच्या आपल्याला। ठेचा बनवताना लसूण हा आवर्जून जास्त घ्या। एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घालूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर भरपूर सारा लसूण घेतलाय, त्याला घालून घेऊया। लसणाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। लसूण परतल्यानंतर आपण ज्या बी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या त्या सर्व मिरच्या आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। लसूण आणि मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। कोथिंबीर ही तुम्ही चिरून जरी घातली तरीही चालेल। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारे जिरे घालूया। जिरे हे आवर्जून घाला मिरच्या परतताना। चवीनुसार मीठ टाकूया। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मिरच्या परतून घेऊया। मीठ टाकल्यानंतर हे बघा, मिरचीचा कलर थोडा थोडा चेंज झालाय, म्हणजे आपल्या मिरच्या व्यवस्थित परतलाय। त्याला आता काढून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊया। थंड करून झाल्यानंतर ज्या बी मिरच्या परतलाय त्या सर्व आता एका खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया। मुसळीच्या साहाय्याने त्याला आता आपण ठेचून घ्यायचे। तुम्ही हे मिक्सरमध्ये पण दळू शकता, परंतु ठेचलेला ठेचा हा खायला खूपच छान लागतो। या पद्धतीने ठेचून घ्या। त्याच कढईमध्ये आता आपण पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली, तिला घालून घेऊया। कोथिंबीरीला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण कुटलेली सर्व मिरच्या आता आपण घालून घेऊया। तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस हा मीडियमच ठेवा। मीडियम गॅसवरच मिक्स करून आपल्याला परतून घ्यायची। त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया, साखर टाकूया, अर्धासा लिंबाचा रस पिळूया। लिंबाचा रस हा आवर्जून पिळा, त्याने हा ठेचा खायला खूपच छान लागतो आणि जास्त दिवस टिकतो। या पद्धतीने मिरचीला व्यवस्थित परतून घेतलंय। हे बघा, त्याच्यावर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मिरचीला परतून घ्यायचे। आपली गरमागरम शेजवान चटणीपेक्षाही सुंदर अशी आपली मिरची तयार झाली आहे। तुमच्या तोंडाला जेव्हा बी चव नसेल ना, तुम्ही या पद्धतीने चटणी बनवून खा। तुम्ही एक सोडून तर 2 भाकरी तर नक्की खाशाल, इतकी अप्रतिम आणि रुचकर अशी चटणी तयार होते आपली। तुम्ही ही चटणी प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता, जास्त दिवस टिकणारी चटणी आहे। नक्की या पद्धतीने चटणी बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शेजवान चटणीपेक्षाही अप्रतिम अशी चटणी तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।